नमस्कार, मैं अभिजीत करंडे। माझा विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मैं किसान हूँ, आसमान में धान बो रहा हूँ। कुछ लोग कह रहे हैं कि पगले आसमान में धान नहीं जमा करता। मैं कहता हूँ पगले, अगर जमीन पर भगवान जम सकता है तो आसमान पे धान भी जम सकता है। और अब तो दोनों में से एक कोई होकर रहेगा, या तो जमीन से भगवान उखड़ेगा या आसमान में धान जमेगा। प्रसिद्ध हिंदी कवी रमाशंकर यादव अर्थात विद्रोही यांच्या ओळी शेतकऱ्याचा निर्धार किती पक्का असतो याच्या निदर्शक आहे। सलगच्या 3 वर्षाचा दुष्काळ आणि त्यानंतर गेल्या वर्षभरात एकाही शेतमालाला न मिळालेला भाव यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यानं संपाचं हत्यार उगारलं आणि सरकार झुकलं। महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी देवेंद्र फडणवीस सरकारनं घोषित केली। 34,000 कोटी रुपयाच्या कर्जमाफीमुळे 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। मात्र विरोधकांना त्यावर काही आक्षेप आहेत। त्यामुळे प्रश्न असा आहे की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होईल का? आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, थोड्याच वेळात आपल्या सोबत असणार आहेत। माजी अर्थमंत्री जयंत पाटील, भाजपचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे, शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे आणि सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथदादा पाटील आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला रघुनाथदादा, 34,000 कोटीची सर्वात मोठी इतिहासातली कर्जमाफी सरकारने जाहीर केली आणि दावा केलाय की 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे। आपण समाधानी आहात? नहीं, समाधानी तर बिलकुल नाही आहे। 34,000 कोटीचं कर्ज माफ केल्याने शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत नाहीये। याच्यामध्ये सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासनं, औषधाचा नारा, सातबारा कोरा, आम्ही सत्तेवर आलो तर उत्पादन खर्च अधिक 50% नफा, या जर का गोष्टी करायच्या असतील तर आता लबाडीला येऊन चालणार नाहीये। कारण आता जे काही लाख असो नाही 1.25 लाख असो, जे काही असेल ते तुम्हाला भागवणं आणि त्याची जबाबदारी घेणं हे सरकारचं कर्तव्य आहे। सरकारने ते केलं पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला पाहिजे। मुख्य मुद्दा असा आहे की या सगळ्या कर्जाला जबाबदार हे सरकार आहे। कारण त्याच्यामध्ये जे काही शरद जोशींनी सांगितलं या देशात निगेटिव्ह सबसिडी दिली जाते, त्याच्यानंतर टाटा इन्स्टिट्यूटने सांगितलं की या देशातल्या आत्महत्या कृषी मूल्य आयोग योग्य भाव देत नाही म्हणून होत आहेत, आणि सर्वात महत्वाचं स्वामीनाथननी सांगितलं की कृषी मूल्य आयोगाचे जे भाव आहेत ते कमी आहेत, त्याच्यामध्ये 50% नफा असे भाव दिले तरच आत्महत्या थांबतील। हे रेकॉर्डवर असलेले या सगळ्या विद्वानांची मतं आहेत, आणि ही सगळी मतं डावलून जर का राज्यकर्ते राज्य करणार असतील आणि असा हट्टास करणार असतील, स्वतः दिलेल्या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफी म्हणत असतील, तर मला त्यांना सांगायचं की ऐतिहासिक आत्महत्या सुद्धा होत आहेत हे लक्षात ठेवा। पण रघुनाथदादा, तुम्ही ज्यावेळेला भेटलात मुख्यमंत्र्यांना त्यावेळेला तर तुमची अख्खी सुकाणू समिती बाहेरून तुम्ही तर स्वागत केलं होतं, त्याच्यापेक्षा विपरीत असं काय घडलं की तुम्ही नाराज झालात? त्याच्यापेक्षा विपरीत सगळंच घडलेलं आहे। त्या दिवशी चंद्रकांत दादा पाटील यांनी जे काही आमच्या मंत्री समितीचे अध्यक्ष होते त्यांनी पाय आपटून सांगितलं की आत्तापासून कर्जमाफी। आता हे आत्तापासूनच जे आहे हे तत्वतः झालं, मग आतापासून म्हणजे तारीख 30 जून 16 कशी आली? 11 जूनला तुम्ही जर हे आतापासून म्हणता तर मग 30 जून 16ला का आली? त्यामध्ये 11 मार्चचा जो काही GR आहे तो 2016चा आहे की त्याच्यामध्ये सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्ज वसूल करू नयेत आणि थक कर्ज आहेत त्याचे पुनर्गठन करावं असे आदेश काढले, आणि त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये सगळं पुनर्गठन बरचसं झालं। आता हे सगळं कर्ज नवं झालं, जुनं झालं, नवं कर्ज झालं, हे थकबाकी नाही आहे, त्याला याचा लाभ मिळत नाही। आणि म्हणून आमचं म्हणणं की 30 जून 16 ही तारीख बरोबर नाहीये, ही तारीख तुम्हाला बदलायला पाहिजे। 11 तारखेला या तारखा आल्या। ठीक आहे रघुनाथ, आपल्यासोबत भाजपचे आमदार आहेत जे आज मुख्यमंत्र्यांसोबत होते, त्यांना आपण विचारत सरळ आरोप आहे की तुम्ही लबाडी केलीत म्हणून कर्जमाफी करताना। अभिजित, खरं म्हणजे माझ्यासारख्या शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारासाठी आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचा हा आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे। पण रघुनाथदादा म्हणतात की तसं नाहीये, कारण तुम्ही 30 जून 2016 रघुनाथदादांना मी समोरचं सांगणार आहे, तर ते त्यांनी काळजीपूर्वक ऐकावं। कारण एखाद्या भावानी आपल्या गरजू भावाला मदतीचा हात द्यायचा, परंतु तोही सन्मानाने द्यायचा, अशी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे। त्याचे पैलू आपण लक्षात घेतले पाहिजे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जे 1.5 लाखाची सरसकट कर्जमाफी केली त्यामध्ये अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, बहुभूधारक हा भेद ठेवला नाही। 1.5 लाखापर्यंत कोणाचंही कर्ज असेल ते अल्पमुदतीचं असो की मध्यम मुदतीचं असो, ते कर्ज सरसकट वॉशआउट केल्या जाणार आहे, माफ केल्या जाणार आहे असं आपण म्हणू शकतो। आता यामध्ये 30 जून 2016 मध्ये जे मागच्या वेळेला आणेवारी कमी असल्यामुळे पुनर्गठन झालं,
त्या पुनर्गठनामध्ये जे थकीत कर्ज होतं ते सुद्धा आलं. आणि त्यामुळे हे नवीन जुनं जे म्हणतात, जर का पूर्ण कर्ज भरलं आणि त्यानंतर दुसरं कर्ज मिळालं तर ते नवीन जुनं होते. पण ज्या 3 वर्षापासून पुनर्गठन जे होत आहे ते पुनर्गठनाचं कर्ज सुद्धा आलं. आणि असे थकीत कर्जाचे 90% शेतकरी हे 1.5 लाखांना लाभान्वित होतात आहे. आणि जे 10% आहे त्या शेतकऱ्यांच्यासाठी 1.5 लाखाची OTS ठेवली आहे, वन टाइम पेमेंट, वन टाइम सेटलमेंट. 1.5 लाख रुपये शासनानं द्यावे आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी भरावी आणि 7/12 कोरा करून घ्यावा. एवढंच नाही तर आतापर्यंत काँग्रेसच्या कर्जमाफीमध्ये कधी असा विचार केला गेला नाही की ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलेलं आहे त्याला सुद्धा आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. 25,000 रुपये त्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहित करण्यासाठी, प्रत्येक शेतकऱ्याला देण्यासाठी शासनानं घोषित केले. असे 89 लाख शेतकरी वगळले कोणते की जे उद्या 7वं वेतन आयोग मागणार आहे. राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी, त्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी नाहीये. ज्यांचं उत्पन्न बिगर शेती उत्पन्न, बिगर कृषी उत्पन्न हे 4 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना वगळलं, फक्त त्यांना वगळलेलं आहे. आता त्याच्यासाठी भांडतात आहे का रघुनाथराव? रघुनाथ दादा कोणासाठी भांडताय असा सवाल करतायत? हॅलो, हा दादा तुम्हालाच विचारताय. नाही, आम्ही या 4 लाखाचं नाही 5 लाख म्हटलेलं होतं. ज्यांचं शेतीबाह्य उत्पन्न 5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे असे सगळे धनदांडगे वगळा. तर एकदा हे ठरल्यानंतर त्याला इंजिनियर, वकील, डॉक्टर हे तुम्हाला लिहायचं काय कारण होतं? का लिहिलं त्यामध्ये काय वाईट आहे? मी डॉक्टर आहे. सांगतो, ऐकून घ्या आमदार साहेब, तुम्ही जरा नवीनच आहे याच्यामध्ये, त्याच्यात लक्षात घ्या की एखादा वकील म्हटलं की सगळे राम जेठमलानी असत नाही, हे लक्षात ठेवा. तेव्हा सर्वच वकील आहे म्हणून त्याला द्यायचं नाही हे काही गरज नाही ना. वकील असो नाही तर इंजिनियर असो, त्याला जर 5 लाखापेक्षा शेतीबाह्य उत्पन्न असेल तर तो आपोआपच त्याच्यातनं वगळणार आहे. मग तुम्हाला हे स्क्रुटिनाइज असं करायचं काय गरज होती? तर याच्यामध्ये तुम्हाला वेळ काढूपणा करायचा आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांना अधिक वाव द्यायचा आहे, त्याच्यामध्ये घपले मारायला संधी द्यायची आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या अटी शर्ती तुम्ही लावलेल्या आहे. एकदा 5 लाखाच्या वर धरल्यावर मग त्याला पुन्हा तो शॉप ऍक्टचं लायसन्स आहे का नाही? शॉप ऍक्टचं लायसन्स काय पानपट्टीवाल्यांनी काढल्यात, चहाच्या टपऱ्या चालवणाऱ्यांनी काढल्यात, सगळ्यांनी ऍक्टचं लायसन्स आहे म्हणजे काय मोठं पाप केलं का त्यांनी? ठीक आहे दादा तुमचा मुद्दा जो आहे तो असं ठीक आहे, तुमचा मुद्दा तर लक्षात आला की तुम्ही कॅटेगरायझेशन कशाला करताय. आपल्यासोबत माजी अर्थमंत्री जयंत पाटील सर, तुम्हाला अर्थखातं चालवण्याचा मोठा अनुभव आहे. कालच्या बैठकीला पण तुम्ही दिल्लीतल्या उपस्थित होतात जिथे पवार साहेब आणि मुख्यमंत्री दोघेही होते. तर नेमकं जे आज सरकारने जे घोषित केलं, आता जे रघुनाथ दादा म्हणतायत त्यापैकी कुठला मार्ग तुम्हाला न्याय्य वाटतोय? सर, मशीन की बॅटरी खत्म हो गई. विचारलं का प्रश्न? हा सर, तुम्हाला. हॅलो, हा जयंत पाटील सर, कुठला मार्ग न्याय्य वाटतोय? काल तुम्ही दिल्लीतल्या बैठकीला होता जिथे पवार साहेब पण होते आणि मुख्यमंत्रीजी पण होते. कारण आपलं म्हणणं सरळ ऐकू येत नाही. तुम्हाला आवाज येतोय माझा सर? आवाज येतोय, आता यायला लागलाय. ओके सर, आता असं आहे की रघुनाथ दादा म्हणतायत की जे काही सरकारनं केलं ती लबाडी केलेली आहे, पूर्णपणे कर्जमाफी द्यायला हवी होती. दुसरी गोष्ट अशी की वकील आणि डॉक्टर आणि अशा कॅटेगरी कशाला केल्या ज्याला की तुम्ही 5 लाखाच्या वरचे उत्पन्न ज्यांच्याकडे आहे त्यांना द्यायचीच नव्हती कर्जमाफी. तर तुम्ही अर्थमंत्री राहिलेला आहात, ज्या पद्धतीनं कर्जमाफीचे निकष ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले निकष न्याय्य वाटतात? नाही, असं आहे की मूळ मागणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी हीच आमची सगळ्यांची होती. राज्य सरकार 1 लाखापर्यंत तयार झालेलं, महाराष्ट्रात शेतीपूरक जे व्यवसाय आहेत, मग कोणी पाईपलाईनसाठी, विहिरीसाठी किंवा अन्य कामांसाठी, शेतीच्या कामांसाठी कर्ज काढलं असेल जे मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीचं असेल, असं सगळं कर्ज माफ व्हावं ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने आणि खास करून माननीय पवार साहेबांनी चंद्रकांत पाटील यांना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटवून सांगितलेली होती. आणि महाराष्ट्रातल्या सर्व विभागातल्या शेतकऱ्यांना हा दिलासा मिळावा ही आमच्या दुसरी आग्रहाची मागणी होती. आज सरकारने 2 पावलं पुढे टाकलेली आहेत.
त्यांचा 50, 70, 75, 1 लाख यापासून आता पुढे 1.5 लाखावर सरकार आलेलं आहे आणि 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी त्यांनी केलेली आहे. 2 पावलं सरकार पुढे आलंय असं मी त्या बाबतीत म्हणेन. रघुनाथदादांनी जे आक्षेप घेतले ते तुम्हाला मान्य आहेत का? पद्धतीची जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील काही ना काही मला त्यांचे आक्षेप ऐकू आलेले नाहीत, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. त्यांचे आक्षेप ऐकू आले नाहीत. मगाशी हे जोडलेलं नव्हतं कनेक्शन. अच्छा, मी तुम्हाला 2 मुद्दे आपण मी तुम्हाला 2 मुद्दे सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यासाठी काही ना काही मदत झाली पाहिजे. ही ऐकू येत नाही, मोबाईलला रेंज नाही. ठीक आहे. जयंत पाटील सर, काही तांत्रिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सुधारून घेतो. आपल्यासोबत नीलमताई पण आहेत. नीलमताई, आता तुम्ही रघुनाथदादा काय म्हणाले ते तुम्ही पूर्णपणे ऐकलेलं आहे. हे जे आक्षेप आहेत रघुनाथदादांचे, ते आक्षेप योग्य वाटतं तुम्हाला? एक तर पहिली गोष्ट अशी आहे की रघुनाथदादांच्या आक्षेपांना उत्तर देण्याच्या अगोदर एक सारखा प्रश्न जो विचारला जात होता की महाराष्ट्र सरकार राजकीय इच्छाशक्ती दाखवणार का शेतकऱ्यांची जी आज परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये, आणि त्याच्यात अनेक मुद्द्यांशी हा प्रश्न संबंधित आहे. कर्जमाफी, कर्जमुक्ती हे साधन आहे शेतकऱ्यांच्या विकासामधलं, आणि ती राजकीय इच्छाशक्ती आणि त्याच्यासाठी लागणारं सगळं संयोजन हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिमतः जाहीर केलं. आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आपल्याला कल्पना आहे की ही कर्जमाफीची, सरसकट कर्जमाफीची आमची मागणी होती. परंतु एक महत्वाचं म्हणजे की 5 एकरचा शेती धारक आहे का अल्प आहे का याच्यापेक्षा सुद्धा एका अर्थाने त्याची जी रक्कम आहे 1.5 लाखाची ती सरसकट त्यांना कर्ज माफी झालेली आहे. एक भाग त्याच्याबद्दल फार म्हणजे मला असं वाटतं की अत्यंत आभारी आहे मी सरकारची. मी अभिनंदन व्यक्त करते. माननीय उद्धवजींचं पण अभिनंदन व्यक्त करते, कारण सरकारमध्ये असून आम्ही हे सगळे मुद्दे मांडत होतो त्यावेळेला सारखा हाच प्रश्न विचारला जात होता की तुम्ही काय बोलणार. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त शेतकऱ्याला फायदा मिळावा आणि तो त्याचा अधिकार आहे. आज शेती मालाला भाव नाहीये किंवा परत एकदा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींच्या दुष्टचक्रात शेतकरी सापडतो, त्या पार्श्वभूमीवर जे जवळजवळ 8-10 पावलं सरकारने जाहीर केलेली आहेत त्याच्यामध्ये जो नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे त्याच्यासाठी एक अनुदानाची रक्कम जाहीर केलेली आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की रघुनाथदादांचे जे आक्षेप आहेत ते शेतकरी संघटनेचे एक नेते म्हणून सातत्याने अनेक वर्ष काम करतात. आणि त्यामुळे कर्जमाफी हा एक म्हटलं तर फार महत्वाचा आणि अत्यंत अग्रक्रमाचा उपाय आहे, पण तो अंतिम उत्तर नाहीये. हे त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये शेती किफायतशीर झाली पाहिजे, शेतीमालाला भाव मिळण्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर मुक्त बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याला कशा पद्धतीने आपण सक्षम बनवणार, हे सगळी आव्हानं बाकी आहेतच ना. बरोबर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मात्र एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, अभिजित, आणि माझी विनंती राहील पॅनेलिस्टना सुद्धा आणि आपल्याला सुद्धा, की अजूनही शेतकरी आत्महत्या करतायत. आज सुद्धा शेतकरी आत्महत्येच्या बातम्या आलेल्या आहेत. तर याच्यामुळे शेतकऱ्यांना एक प्राणवायू, एक दिलासा, त्यांच्या जखमेवरती किंवा त्यांच्या मनातल्या ताणावरती एक दिलाशाचं मदत ही होते आहे. तर आपण पूर्णच नकारात्मक भूमिका जर का शेतकऱ्यांच्या सातत्याने समोर मांडत राहिलो तर त्यांच्या दुःखावरती, जखमेवरची खपली काढण्यासारखं मांडणी होऊ नये असं मला वाटतं. आणि शीतल वाळ्यासारखी मुलगी असेल, अशा अनेक लोकांच्या ज्या आत्महत्या झाल्या तर त्यांचा आपण आज विचार केला पाहिजे की या शेतकऱ्यांच्या आंदोलनातून, त्यांच्या बलिदानातून सरकारला हे पाऊल उचलणं भाग पडलेलं आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, स्वतः मुख्यमंत्री, याचबरोबर आंदोलक शेतकरी, या सगळ्यांचं मी यासाठी अभिनंदन करते. आणि रघुनाथ दादांचे जे आक्षेप आहे त्याच्याबद्दल मला असं वाटतं की लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म याच्यामध्ये आत्ताच्या या टप्प्यावरती हा फार मोठा विजय आहे आणि त्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवून त्यानुसार शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. रघुनाथ दादा, प्रत्येक वेळेला आपण नकारात्मक भूमिका घेऊन चालणार नाही असं म्हणतायत नीलमताई. मी बोलू ना? हा, बोला. हे पहा, नीलमताईंचं म्हणणं बरोबर आहे, पण जयंत पाटलांचा जर आवाज क्लिअर झाला असेल तर मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आणि सगळ्याच आजच्या पॅनेलवरच्या लोकांच्यासाठी आहे की मध्यंतरी या सरकारने, मागच्या सरकारने इमू पालनासाठी, शामरूप पालनासाठी कर्ज दिलं. आता हे कर्ज दिलं त्यावेळेला त्याची किंमत 25,000, 50,000, 1 लाखापर्यंत गेली.
3-3 लाख 5-5 लाख रुपये कर्ज काढलं, त्यावेळेस सांगितलं की एक अंड 600 रुपयाला जाणार आहे. तर हे सगळं जाहीरपणे प्रचार झाला. बँकांनी कर्ज दिले, तुम्ही सगळ्यांनी त्याला उचलून धरलं, त्याचं टीव्हीवरती याच्यावरती दाखवण्यात आलं. आता त्याला कोणी म्हणजे फुकट सुद्धा अंडी घ्यायला तयार नाही, ही परिस्थिती झाली. आता याचं कर्ज कोणी फेडायचं सांगा? की जर का भारतीय कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बघितला आपल्या संविधानामधला, तर त्यांनी जर ब ला कर्ज दिला असेल आणि ब ला कर्ज फेडता येणार नाही अशी जर अवस्था झाली असेल, तर ब ची कर्ज फेडण्याची जबाबदारीच राहत नाही, हे भारतीय संविधानामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आग्रह करतो की हे सगळं कर्ज आम्हाला फेडणं अशक्य झालंय, त्याला कारण आम्ही नाही आहे, तर सरकार आहे. आणि मग या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे, भारतीय संविधानाप्रमाणे सगळी कर्ज ही शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे झालेली आहेत, ही सरकारनेच फेडली पाहिजेत. याच्यामध्ये 1.5 लाख आणि 2 लाख असं करून काही उपकार केल्यासाठी भाषा करू नका. सर्व कर्ज तुम्ही फेडलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. जयंत पाटील सर, सर्वच्या सर्व कर्ज सरकारनं फेडलं पाहिजे, कारण आता शेतकऱ्याची ती कुवतच राहिलेली नाही असं म्हणणं दादांचं, आणि हाच त्यांचा मुख्य आक्षेप आहे. असं आहे की संपूर्ण कर्जमाफी हीच आमची मुळात मागणी होती, विरोधी पक्षांच्या वतीनं, राष्ट्रवादीची असेल किंवा सर्वांचीच असेल. पण 1 लाख रुपये मंजूर 1 लाख रुपयापर्यंत कर्ज केलं तर 83% शेतकरी कव्हर होतात, अशी काही आकडेवारी सरकारने पुढे मांडली. आमची मागणी आणि आग्रह मोठा होता, अगदी किमान 2 लाखापर्यंत तरी आपण पोहोचलं पाहिजे, ही भूमिका होती. आमच्या चर्चेत माननीय पवार साहेबांच्या बरोबर 2दा सरकारने चर्चा केली. काल सकाळच्या दिल्लीतली चर्चा आणि काही दिवसापूर्वी मुंबईत झालेली चर्चा, या दोन्ही चर्चेत मी होतो. आणि आमचा हाच आग्रह होता की जी काही मुद्दे आज आहेत ते तपशिलात सांगून वेळ घेत नाही मी आपला, पण मला वाटतं की सरकारने, पवार साहेबांनी, राष्ट्रवादीने जो आग्रह केला, 2 पावलं पुढे येऊन 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी मान्य केलेली आहे. रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला दुर्लक्षित करता येणार नाही, हीही आमचा फार मोठा आग्रह होता. आणि त्यासाठी 25% किंवा 25,000पर्यंत अनुदान देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. हेही बऱ्यापैकी आमची मागणी मोठी होती, पण इथपर्यंत त्यांनी केलेलं आहे. शेवटी शेतीच्या मध्यम आणि दीर्घ मुदत शेतीसाठी काढलेली सगळी कर्ज यात यावीत अशी आमची भूमिका होती. आणि त्यासाठी पीक कर्जच नाही तर इतर पिकांचाही समावेश त्यात झालेला दिसतोय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेत. आणि त्यामुळं बऱ्याच क्षेत्रात मदत होईल. पण द्राक्ष बागायतदार आहे, तासगाव तालुका नाशिक जिल्ह्यातला, सांगली जिल्ह्यातला, त्याच्या एका एकराला बाग उभी करायला 4-4.5 लाख रुपये किमान लागतात. किंवा मगाशी रघुनाथ पाटलांनी जे उदाहरण दिलं, असे शेतकऱ्यांनी आपल्या नेहमीच्या कर्जबाजारीपणातनं बाहेर येण्यासाठी काही धाडस केलं असेल तर त्या धाडसाला मदत ही यात कुठंतरी होण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अशा स्वरूपाची काही वेगळे प्रयत्न कोणी शेतकऱ्यांनी केले असतील आणि सततची, शेवटी यावर्षी शेतीला भावच नाही, म्हणजे कृषी मूल्य आयोग महाराष्ट्राचं स्थापन करण्याची सूचना पुन्हा काल पवार साहेबांनी केलेली आहे. आणि सरकारने आश्वासन दिले की लवकर त्याची नेमणुका होतील. पण कृषी मूल्य आयोग स्थापन करून महाराष्ट्राचा, त्या महाराष्ट्रात नरेंद्र मोदी साहेबांनी काय घोषणा केली की MSP आधारभूत किंमत मी एवढी देईन की तुमचा खर्च अधिक 50%, इथपर्यंत मी आधारभूत किंमत वाढवेन. तसं आतापर्यंत काही या सरकारने केलं नाही. आणि त्यामुळेच खरं म्हणजे देशातल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. आणि त्यामुळं ही कृषी मूल्य आयोग नेमणं आणि अशा स्वरूपाची आधारभूत किमती वाढवून देणं हे काम केल्याशिवाय नाही तर यावर्षी कर्जमाफी दिली, पुढच्या वर्षी कर्जमाफी मागायची वेळ जर बाजारभाव घसरले, शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही पडलं तर अनेक शेतकरी करतील. त्यामुळं पहिल्यांदा हे कायमचं दुखणं सोडवायचं असेल तर सरकारने कृषी मूल्य आयोगाची स्थापना महाराष्ट्राची करावी आणि 50% जादा नफा म्हणजे खर्च अधिक 50% एवढे आधारभूत किमती जाहीर करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने आता करावं. म्हणजे इथून पुढे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी करण्याची, कर्जमाफी का मागतो, परवडत नाही म्हणून मागतो, संकटात गेल्यावर मागतो. हे संकट दूर करायचं असेल तर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने
नाही लक्ष जयंत दिलं पाटील पाहिजे. साहेब, हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा तर म्हणजे स्वामीनाथन आयोगाने पण मांडला होता, ही शिफारस केली होती ज्या काळात तुमचं सरकार होतं त्या काळात. हे खरं शक्य आहे? कारण त्याच्यावरती पण बऱ्याचदा वाद होतात की स्वामीनाथन आयोगाने केलेल्या सगळ्या शिफारसी स्वीकारणं शक्य नाही, त्यात ही जी शिफारस आहे की उत्पादन मूल्यावर आधारित आणि 50% जास्तीच्या नफ्यावरती भाव दिला पाहिजे, आणि मग तसं असेल तर तुमच्या सरकारने का केलं नाही? अहो शक्य अशक्यचा विषय संपलेला आहे. नरेंद्र मोदींनी या मुद्द्यावर देशातल्या शेतकऱ्यांची मतं घेतलेली आहेत. अच्छा. आणि लोकांना सांगितलेलं आहे, मी सत्तेवर आलो तर या प्रकारे तुमचा खर्च अधिक 50% हे दर मी आधारभूत किंमत देईन, ही मोदी साहेबांची कमिटमेंट आहे. शक्य आणि अशक्यच्या पुढे गेलेला आहे तो विषय. त्यामुळे तुम्ही आता तर्कशास्त्र वापरू नका. ते देशाच्या प्रधानमंत्र्याची कमिटमेंट आहे असं मला वाटतं. अच्छा, ठीक आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांची कमिटमेंट आहे, पण का नाही तुम्ही बोला रघुनाथ दादा बोला. अभिषेकजी त्यांना विचारा या निर्णयाचं आजच्या हे राष्ट्रवादी स्वागत करतात की नाही करत? जयंत पाटील साहेब, रघुनाथ दादा विचारतात की तुम्ही स्वागत करताय का आजच्या निर्णयाचं की नाही करत आहात? सांगा. असं आहे की आमची अपेक्षा याच्यापेक्षा जास्त होती. 2 पावलं मी मगाशी सांगितले रघुनाथ दादा की 2 पावलं सरकार पुढे आलेलं आहे. सरकारने आपले जे मुद्दे होते ते सोडून 2 पावलं पुढे सरकार चालत आलेलं आहे. सरकारने फ्लेक्झिबिलिटी दाखवलेली आहे. आमची जी मागणी आहे, त्यांचं म्हणणं असं की तुम्ही समाधानी आहात का नाही एवढं सांगा मला. काय रघुनाथ दादा, शेतकऱ्याची परिस्थिती एवढी वाईट असते की तो कधी समाधानी होत नाही सहजासहजी. त्यामुळं त्याने काढलेलं सगळं कर्जाची माफी व्हावी ही सगळ्यांची अपेक्षा आहे. ठीक आहे. पण ज्या भागामध्ये कमी कर्ज काढणारा शेतकरी आहे त्याचं या 1.5 लाखाने समाधान झालंय. तो एक मोठा वर्ग राज्यात आहे. आणि ज्याचं याच्यापेक्षा जास्त कर्ज होतं त्याच्याकडच्या संकट आणि अडचणी याच्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करायला पाहिजेत. सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 1 टाइम सेटलमेंट आम्ही 1.5 लाख देतो आणि 1 टाइम सेटलमेंटच्या उरलेली रक्कम शेतकऱ्यांनी भरावी असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्याच्यामध्ये माझी मागणी अशी आहे की किमान 1 टाइम सेटलमेंटला 2 वर्षाचा कालावधी जर दिला तर शेतकरी कुठून तरी गोळा करून ती 1 टाइम सेटलमेंट करेल आणि त्याचा लाभ मिळवेल. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की 1 टाइम सेटलमेंट करत असताना ज्याचं 1.5 लाखाच्या वर कर्ज आहे त्याला 2 वर्षाचे 2 हप्ते त्यांनी जर दिले तर तो 1 टाइम सेटलमेंटला बरेच शेतकरी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच. ताईंना काहीतरी बोलायचं होतं मगापासून, ताईंनी तशी सूचना केली होती. ताई, नाही, मला असं वाटतं की याच्यात 2-3 मुद्दे मला मांडावेसे वाटतात की जोपर्यंत हा निर्णय होत नव्हता तोपर्यंत एक सातत्याने प्रश्न विचारला जात होता की मुख्यमंत्र्यांचा अभ्यास व्हायला एवढा का वेळ लागतो आहे. पण मुख्यमंत्र्यांनी आता अभ्यासानंतर आणि लोकांच्या म्हणणं ऐकून घेऊन हे पूर्वीची जी 2007-08ची जी कर्ज माफी झाली त्यावेळेला सभागृहात काय जे आम्ही कंठशोष केला असेल, पण त्याच्या पलीकडे अधिकृत अशी बैठक किंवा चर्चा या लोकशाहीवादी म्हणवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी केली नव्हती, हे मला इथे मुद्दाम नमूद करायला पाहिजे. एक. दुसरं मला इथे सांगायचं की आता 69 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झालेली आहेत. मला ब्लेम गेम करायचा नाहीये, पण 8-9 वर्ष सोडली भाजप आणि अगदी व्हीपी सिंग वगैरे असे सगळे काँग्रेसचे तर गव्हर्नमेंटची सोडली तर 60 वर्षापासून आजपर्यंत शेतीची जी दुरावस्था आहे त्या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी आश्वासन दिलं म्हणजे त्यांची फक्त ती कमिटमेंट झाली. आणि म्हणून अगदी आपल्या मराठीत जसं म्हणतो की बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा असं काहीतरी बोलण्यापेक्षा गेल्या 60 वर्षामध्ये शेतकऱ्यांना कमिटमेंट न देताच बाकीचे लोक निवडून आले होते का? आणि मला दिवाकर रावतेंशी मी बरीचशी चर्चा केली, मध्येही बरेच वेळा बोलले. तर अजून जे 2 मुद्दे आपले आले नाहीयेत चर्चेमध्ये ते म्हणजे ज्या पिकांना तूर विशेषतः आहे किंवा ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव योग्य तो मिळाला नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांना सुद्धा काय पद्धतीने अजून काही नुकसान भरपाई किंवा काय देता येईल याचा सरकार विचार करते. हा एक भाग. आणि दुसरं डॉक्टर स्वामीनाथन यांच्या फॉर्म्युलाचा आपण विचार करतोय. 2006 मध्ये तो आला, तुमचा प्रश्न योग्य आहे, पण आतापर्यंत झाला नसला तरी आता पुढच्या काळामध्ये त्याची कशी अंमलबजावणी करता येईल याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले की केंद्राकडे आपण जाऊ. ठीक आहे.
त्यासाठी पाठपुरावा करू. कृषी मूल्य आयोग हा एक त्याच्यामधला भाग झाला, पण मुळामध्ये प्रश्न असा आहे की हमी भाव जरी मिळाला तरी हमी भावाच्या बरोबरीने नैसर्गिक आपत्तीसारखा विषय आहे, धान्य ठेवण्याच्या गोदामांचे विषय आहेत. हा सगळा एकत्र कार्यक्रम राबवण्यासाठी सरकारलाही काही वेळ लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की 60 वर्षात ते झालं नाही, ते ताबडतोब 6 महिन्यात तुम्ही करून दाखवा. तर ते प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि मला असं वाटत नाही अजिबात की 100% 100% समाधान वाटून घ्यावं. परंतु आज सरकारने जी इच्छाशक्ती दाखवली, सगळ्याची चर्चा केली वारंवार, याच्यावरून सरकार संवेदनशील आहे आणि सरकारवर बोजा पडणार आहे. त्याच्याबद्दल आता बाकीच्यांनी सहकार्य दिलं पाहिजे सरकारला, असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. मी जयंत पाटील सर तुमच्याकडे येणार आहे याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी, पण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर चर्चा करूयात की सरकारने केलेला अभ्यास खरंच योग्य रीतीने केलेला आहे का. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलेले काही आक्षेप आहेत, जे सुकाणू समितीच्या काही सदस्यांनी पण घेतलेले आक्षेप आहेत, त्या आक्षेपांचं काय करणार. आणि जो निलमताईंनी प्रश्न उपस्थित केला की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या काळामध्ये हे सगळे मुद्दे लावून का धरले. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पुढे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. ऐतिहासिक कर्जमाफीने शेतकऱ्यांचा किती फायदा होईल या विषयावरती चर्चा चालू होती आणि निलमताईंनी काही प्रश्न उपस्थित केले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं त्यांच्या काळात जी आश्वासनं दिली होती किंवा त्या गोष्टी का केल्या नाही, ज्या गोष्टी ते आता 6 महिन्यात अपेक्षित करतात. जयंत पाटील सर, तुम्हाला बोलायचं होतं. असं आहे की निलमताईंनी असं सांगितलं की लोकशाहीवादी जे आम्ही तथाकथित पक्ष आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही कुणाशी चर्चा केली नाही कारण ती कल्पना कर्जमाफीची शरद पवार साहेबांची होती आणि त्यांनी केंद्रात ती कल्पना मांडली. मनमोहन सिंग आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून ती राबवली. त्यावेळी आंदोलनं झाली नव्हती, मागणी नव्हती, काही नव्हतं. पवार साहेबांना वाटलं की या देशात आपण कर्जमाफी द्यावी म्हणून ती भूमिका तेव्हा दोन्ही पक्षांनी मान्य केली. आज ही मागणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून केली, संघर्ष केला, महाराष्ट्रात संघर्ष यात्रा निघाल्या, शेतकऱ्यांनी संप केला, तेव्हा कुठं सरकारने जाऊन ही मागणी मान्य केलेली आहे. आणि म्हणून याच्यात फार फरक आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं का नाही केलं असं त्या ज्या म्हणतायत, तर हा जो स्वामीनाथन कमिशनचा आयोगाचा विषय होता तो आल्यानंतर सर्व राज्यांना त्यांची मतं मांडण्यासाठी प्रस्ताव कृषी मंत्रालयाने पाठवलेला, निवडणुका लागल्या. त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की माझा सरकार आल्यानंतर या देशात 50% खर्च अधिक वर 50% तुम्हाला हे मिळतील अशी आधारभूत किंमत मी देईन. नरेंद्र मोदी साहेबांनी चाय पे चर्चा प्रचारातल्या वेगळ्या ठिकाणी ऐकलेली आपण भाषणं आहेत. आणि मला वाटतं की निलमताईंचे नेते उद्धवजी वेगळ्या ठिकाणी मागच्या 4-6 महिने जे बोलतायत त्या निलमताई विसरल्या नसतील असं मला वाटतंय. त्यामुळं या राज्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना जास्त कर्जमाफी मिळायला पाहिजे होती. सरकारने 2 पावलं पुढे आलेत आणि त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्याला नकार देत नाही. ठीक आहे. पण तुम्ही बोलत असताना निलमताई कायम त्यांना पटलेलं नाही, त्या बोट हलवत होत्या. निलमताई, नाही, मला एक सांगायचं आहे. 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक तर पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर सातत्याने चालू होत्या. 2007 असेल, 8 असेल, त्याच्यानंतर सुद्धा 11-12 पासून सुद्धा आत्महत्यात काही खंड पडलेला नव्हता. एक. दुसरं असं की आंदोलनं नव्हती हे अजिबात खरं नाहीये. आपण माध्यमांवर बोलतोय. मी अगदी आव्हान देते जाहीरपणे, शेतकरी दिंडी असेल, देता का जाता आंदोलन केवढं मोठं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याच्यावरती आम्ही विधान भवनामध्ये जाऊन, शेवटी तर पाशा पटेल वगैरे तर त्यांचं निलंबन झालं होतं. गुलाबराव गावंड्यांनी आतमध्येपासून विधान भवनापासून ते हजारो शेतकरी प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आंदोलनं नव्हती हे काही खरं नाहीये. प्रश्न असा आहे की आम्हाला पाटलं त्यांचं म्हणून आम्ही कुणाशीच बोलणार नाही, हे काय म्हणजे त्यांचं म्हणणं असू शकतं की ते सर्वज्ञानी आहेत म्हणून. पण प्रश्न असा आहे की या सरकारने केली सगळ्याची चर्चा, त्याच्याबद्दल ते खरंच आवश्यक होती चर्चा, असं मान्य केलं पाहिजे. दुसरं, उद्धव साहेबांचं काय बोलण्याचा विस्मरणाचा प्रश्नच उद्भवत नाहीये. मी साधा एक राजकारणातला प्रघात बोलले की एका माणसाने आश्वासन दिलंय म्हणजे त्यांनी 6 महिन्यात सिद्ध करायचं आणि बाकीच्यांनी 60 वर्षामध्ये म्हणजे शेतकऱ्याला आपण काही ना काही मार्गाने गुमराह करत त्यांची मतं घेतली, तर तो फार मोठा चतुरता मानायचा. हे मला असं वाटतं की ही बौद्धिक दांभिकता शोभत नाही. पण हे मला विसंवाद समोर मांडणं फार आवश्यक होतं, म्हणून मी या ठिकाणी मांडलं. आणि पुढे जाऊन मला असं म्हणायचंय की मी अजून एक मुद्दा बोलले अभिजित,
की मग आता स्वामीनाथन समितीचा अहवाल आणायचा असेल प्रत्यक्षामध्ये आणि आर्थिक बोजा एवढा राज्यावरती पडलेला आहे, तर मग सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे सभागृहामध्ये खास करून, अशी आमची अपेक्षा आहे. त्याच्यात काही चूक नाही. आणि जिथे मतभेद आहेत ज्या मुद्द्यांवरती आमचे, त्या संदर्भात आम्ही सातत्याने मांडतो आणि पुढे मांडत राहणार आहे. उद्या माननीय उद्धव साहेब पुणतांब्याला जाणार आहेत. समृद्धी महामार्गात जिथे विरोध आहे जनतेचा, त्या ठिकाणी आम्ही जनतेच्या बरोबरच आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्धवजींच्या म्हणण्याचा विसर पडण्याचा प्रश्न नाहीये. आमच्या मनामध्ये आणखीन डोक्यामध्ये सातत्याने आमच्या पक्षाची भूमिका जागृत असते. पण तुम्हाला उद्धवजींची भूमिका आठवते, मला खूप बरं वाटतंय जयंतराव. वारंवार उद्धवजींचं स्मरण करा तुम्ही, नक्की वातावरण सुधारेल. ठीक आहे, ठीक आहे. नीलमताई, मी नीलमताई आणि जयंत पाटील सर, मी परत एकदा मी आपल्या मूळ विषयाकडे येतो, कारण हा विषय परत मागे आणि इतिहासाकडे चालला होता. खरं आहे की असं आहे. बरं बोला जयंत सर, बोला. उद्धव बोलू का मी? हो बोला. असं आहे की उद्धवजींना ह्या कर्जमाफीबद्दल काही बोलायचं असेल तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पवार साहेबांच्या बरोबर 2-3दा चर्चा केली, चंद्रकांत दादांनी येऊन चर्चा केली आणि बऱ्याच मौलिक सूचना, ज्याचा बऱ्याचशा प्रमाणात या निर्णयावर प्रभाव आहे, अशा मौलिक सूचना त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या केलेल्या सूचना काही प्रमाणात स्वीकारल्याही गेलेल्या आहेत. आणि आमची मागणी जास्त होती हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये सरकारने हा बोजा घेतलेला आहे, किती मोठा आहे याच्याबद्दल मी राज्याचा अर्थमंत्री आहे, मला त्याची जाणीव आहे. पण प्रश्न एकच आहे की पूर्ण देशात शरद पवार साहेबांनी कर्जमाफी केलेली, आपलं आंदोलन, जर जे काही उल्लेख तुम्ही केले ते आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागापुरते मर्यादित असतील, पण या देशात कर्जमाफी करताना, या महाराष्ट्रात करताना या सरकारने सर्वांची चर्चा केली आणि त्याबद्दल काही मी दुःख व्यक्त केलेलं नाही, उलट आनंद व्यक्त केलाय की त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रयत्न केले, त्याबद्दल तक्रार नाहीये. ठीक आहे. जयंत पाटील साहेब, मुद्दा लक्षात आलेला आहे. पण परत एकदा खरं तर रघुनाथ दादा आहेत आपल्याकडे. रघुनाथ दादा, मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की 31 लाख अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि त्यांच्या कर्जमाफीसाठी 30,000 कोटी रुपये लागतील. आता 34,000 कोटी रुपयामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सुद्धा 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. हे गणित तुम्हाला, तुमच्या लेखी हे गणित बरोबर आहे? नाही, हे काही बरोबर नाही आहे. परंतु मगाशी जे जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, तर काँग्रेसच्या राजवटीत आमचे 29 शेतकरी गोळ्या घालून मारलेले आहेत, हे लक्षात घ्या. की आंदोलनं झाली नाहीत आणि न आंदोलन करता कर्जमाफी झाली, हे काही गोष्ट खरी नाही आहे. कर्जमाफीच्यासाठी मोठी आंदोलनं झाली. मुद्दा एक आहे की आज किमान कमिटमेंट मोदी साहेबांनी केलेली आहे आणि त्यांचं अभिनंदन यासाठी करायला पाहिजे की हा विषय चर्चेमध्ये आणलेला आहे. आता देता येतं का नाही येतं, त्या अडचणी आहेत ते आम्ही सोडवू, परंतु 60 वर्षाच्या संबंध कारभारामध्ये शेतीमालाला भावच द्यायचा नाही, ही जी भूमिका काँग्रेसने घेतली आणि तिला राष्ट्रवादीने पाठिंबा देत राहिले, ही गोष्ट बरोबर झालेली नाही. हा इतिहास काही आता पुसला जाणार नाही. आजची परिस्थिती आता अशी झालेली आहे की यांना कर्जमाफी होऊ द्या, नाही तर नाही उद्या सत्ताधारी बघतील आणि शेतकरी बघतील. म्हणजे राष्ट्रवादीचं जयंतरावजी आता सगळं बोलणं असं आहे की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, काय झालं तर होईल, जे झालं त्याच्यात समाधान आहे, तिथं आत मानायचं बाहेर मानायचं, आम्ही काही समाधानी नाही, अजून व्हायला पाहिजे. नेमकी ठोस भूमिका घेतल्याशिवाय शेतकऱ्यांचे हे प्रश्न सुटणारे नाही. आणि त्याच्यासाठी मग मोदी साहेब असतील किंवा आजचे राज्यकर्ते असतील, त्यांना वटणीवर कसं आणायचं, त्यांना हे कसं गळी उतरवायचं, याच्यासाठी मग ठोस कार्यक्रम काहीतरी आखायला पाहिजे. आणि त्यासाठी काय भूमिका घेणार, एक महाराष्ट्रातला मान्यवर पक्ष आहे, मोठी ताकद आहे तुमची, तर हे आज स्पष्ट व्हायला पाहिजे. आता मुख्यमंत्री सांगतात की 31 लाख आणि 35 लाख, हे काही खरं नाहीये. लक्षात ठेवा की पहिल्यांदा सांगितलं की 84 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. मग आता काय आकडे कसे बदलायला लागले सगळे. तेव्हा हे जे 1.5 लाख आहे ते जर का त्यांनी उरलेले पैसे भरले, समजा की मी 2 लाखाचा कर्जदार आहे, सरकार 1.5 लाख देणार आहे, कधी देणार आहे, मी 50,000ची तरतूद केल्यावर सरकारचे 1.5 लाख मिळणार आहे. म्हणजे हे जर मला 50,000ची तरतूद नाही झाली तर हे 1.5 लाख मला मिळणार नाहीत. ही गोष्ट तुम्ही आधी अभिषेक पहिल्यांदा स्पष्ट करा. 5 लाखाचं कर्ज आहे, 1.5 लाख रुपये मिळणार आहे, तर 3.5 लाख रुपये मला जमावे लागणार आहेत ना. तर हे जे 1.5 लाखाचं यांनी गाजर दाखवलेलं आहे की बाकीचं कर्ज फेडण्यासाठी, जसं मासा पकडताना माशाच्या गळाला काहीतरी लावलेलं असतं खाद्यपदार्थ, तसं त्या 1.5 लाख रुपये शेतकऱ्याला फसवायसाठी आणखी लावलेलं आहे. ठीक आहे, 5 लाख रुपये फेडायला पाहिजे. ठीक आहे. आपल्यासोबत अनिल बोंडे, तुम्ही असं म्हणताय की ओटीएस दिलंय, पण ते ओटीएसला आधी बाकीच्या रकमेची तरतूद करावी लागेल ना शेतकऱ्यांना. मागच्या वेळेला जेव्हा कर्जमाफी झाली होती 52,000 कोटीची,
त्यावेळेला सुद्धा बहुभूधारक शेतकऱ्यांकरता 20,000 रुपये शासन भरणार होतं आणि 20,000 रुपये भरले म्हणजे शेतकऱ्यांनी कर्ज भरलं की 20,000 रुपये शासन द्यायचं. महाराष्ट्र शासनाने जी कर्जमाफी केली होती. नाही पण ते रघुनाथदादा जे म्हणताय OTS मध्ये ते म्हणतात तेच बरोबर आहे का त्यामध्ये काही OTS मध्ये फक्त जयंत पाटील साहेबांनी जे सूचना केली होती की OTSच्याही बाकीचे जे शेतकऱ्याचं थकीत राहील त्यामध्ये काही हप्ते पाडून देता येईल. जयंत पाटील साहेब असं म्हटले की ते 2 वर्ष त्याचा कालावधी असावा म्हणजे त्या 2 वर्षात शेतकरी जी जमा करेल ती पुंजी आणि त्या बाबतीत निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना पण सरसकट कर्जमाफीमध्ये अनिल बोंडेजी सरसकट कर्जमाफीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट मला फक्त एक गोष्ट क्लिअर करून सांगा की ज्याच्यामुळे संभ्रम निर्माण होतो इथं की जो ओटीएसचं प्रमाण तुम्ही दिलंय की तुम्ही 1.5 लाख रुपये सरकार फेडेल पण जसं की म्हणतात रघुनाथ दादा जर 3 लाखाचं कर्ज तर आधी 1.5 लाख रुपये त्या शेतकऱ्याला जमा करावे लागतील ना स्वतःकडे. 1.5 लाख रुपये शासन जमा करेल आणि 1.5 लाख रुपये शासन जमा करेल. आधी शेतकऱ्याला 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील की आधी शासन करेल? शासन जमा करेल. आधी शासन जमा करेल ऍट द सेम टाइम म्हणजे OTSचा तो प्रस्ताव आल्याबरोबर शासन जमा करेल आणि शेतकरी पण जमा करेल. म्हणजे ज्यावेळेला शेतकरी ते विलिंगली शेतकरी कर्ज जमा करायला येईल त्या वेळेला सरकार जमा करेल. तोपर्यंत नाही करणार आणि तोपर्यंत नाही करणार प्रश्नच नाही. बरोबर. कारण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेला 5 एकरापर्यंतची जी कर्जमाफी झाली होती जिथे आत्महत्या केल्या गेल्या होत्या त्या 6-7 एकराच्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नव्हती. परंतु 2 एकरात 3 एकरात पश्चिम महाराष्ट्रात मोठी कर्जमाफी झालेली. ठीक आहे आता आणि त्यामुळे यावेळेला 90% शेतकरी जो डिस्ट्रेस फार्मर आहे. म्हणून मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा थांबून 31 लाख शेतकऱ्यांसाठी जर 30,000 कोटी एकच गोष्ट सांगतो. कर्जमाफी कशासाठी पाहिजे? कर्जमाफी यासाठी पाहिजे की तो शेतकरी थकीत असतो तो बँकेच्या परिघातून बाहेर जातो आणि त्याच्यावर कर्ज असल्यामुळे त्याला पेरणीसाठी सुद्धा दुसरं कर्ज मिळत नाही आणि त्याला मग सावकाराकडे जावं लागतं. हे दुष्टचक्र जर थांबवायचं असेल तर कर्जमाफी करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आज 90% शेतकरी बाहेर निघतात. बोंडे साहेब हे पण हे तर मुख्यमंत्री म्हणाले होते की 31 लाख शेतकरी आहेत अल्पभूधारक त्यांच्या कर्जमाफीसाठी 30,000 कोटी रुपये लागतील. आता सरसकट 1.5 लाख रुपये कर्जमाफी केल्यानंतर त्याच्या शिवाय 25,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान नियमित भरलेल्या लोकांना दिल्यानंतर सुद्धा 34,000 कोटीत हे सगळं भागेल का? हे गणित तुम्ही बरोबर मांडलेत का एवढंच विचारायचं. बरोबर संपूर्ण अभ्यास करून मांडलेला आहे आणि समजा जर का एवढ्या लोकांना शेवटी तर हा शब्द तर कुठे वाया जाणारच नाही की 1.5 लाख रुपये द्यायचे म्हणजे द्यायचेच. 25,000 रुपये अनुदान द्यायचं म्हणजे द्यायचंच. 1.5 लाख रुपये जास्त कर्ज असलं तरी वन टाइम सेटलमेंटसाठी पण द्यायचे. त्यासाठी जेवढे काही पैसे लागणार असतील आता हे संपूर्णतः सहकार खात्याने कृषी खात्याने अर्थ खात्याने हे सगळे आकडे काढलेले आहेत आणि त्यामध्ये वाढ जरी झाली तरी शासन त्यापासून दूर जाणार नाही. ठीक आहे शेवटची 30 सेकंद. रघुनाथ दादा आता सरकार म्हणालंय की याच्यापेक्षा जास्त काही मिळू शकत नाही. जे दिलंय ते हे सर्वात जास्त आहे. आपल्या सरकारवरती आर्थिक बोजा प्रचंड आहे. तर आता तुमची भूमिका काय असणार आहे शेतकरी संघटना म्हणून? सरकारवर आर्थिक बोजा काही नाही आहे. सरकार ज्यावेळेला उद्योगपतींना कर्जमाफी देतं त्यावेळेला काही विचार करत नाही आणि शेतकऱ्याच्या बाबतीतच विचार करतं. हे काही आम्ही चालू देणार नाही. हे जे काही पद्धत त्यांनी पाडलेले हे 1.5 लाख सुद्धा यांचे खर्च होणार नाहीयेत कारण आता आम्हाला 50,000 लाख 1.5 लाख वरचे पैसे गोळा करण्याची ताकद बिलकुल राहिलेली नाही. आत्महत्याच्या कड्यावर शेतकरी उभा आहे तेव्हा हे यांना द्यावंच लागेल. हे मी आजच सांगतो की संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ठीक आहे मग आता तुम्ही आंदोलन करणार आहात या सगळ्या मुद्द्यावरती? आंदोलनासाठी उद्याच आमची रणनीती ठरेल. उद्या आमची सुकाणू समितीची बैठक आहे मुंबईमध्ये आहे आणि त्या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरेल. ठीक आहे या पुढची भूमिका आम्ही स्पष्ट करू. ठीक आहे. वेळेच्या मर्यादेमुळे मला ताई तुमच्याकडे येता येत नाहीये. मात्र आता इतकं सगळं झाल्यानंतर म्हणजे ऐतिहासिक कर्जमाफीचा दावा सरकारने केल्यानंतर सुद्धा शेतकरी संघटना आणि सुकाणू समिती आपल्या मुद्द्यांवरती ठाम आहे. सरसकट कर्जमाफीवरती ठाम आहे आणि शेतकऱ्याला जे दिलेलं आहे ते फक्त गाजर आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे कर्जमाफीचा हा एपिसोड इथं संपलेला नाहीये. उद्याही याचे काही भाग अजूनही बघायला मिळणार आहेत. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा ABP माझा.